First of all, what is web pages? Web pages is a collection of interconnected web pages accessible through the internet. म्हणजे आपण कुठल्याही वेबसाईटला व्हिजिट करतो, कुठल्याही वेबसाईटला जेव्हा व्हिजिट करतो, आपल्या समोर जे येतं ते म्हणजे एक वेब पेज असतं. A web page is documented. हॅलो, बघा वेबसाईट काय असते की वेबसाईट आता तुम्ही पाहिल्यात ना सर, जोपर्यंत सांगा तोपर्यंत मी करतो. बघा तुम्ही जे आपण वेबसाईट सर्व करतात, जसे तुम्ही एखादी वेबसाईट सांगा की तुम्ही युज केली त्याच्या गोडॅडी, GoDaddy, चॅट अजून जीपीटी, चॅट जीपीटी, ओके, अजून तुम्ही अशा वेबसाईट गुगल व्हिजिट कडे, केल्यात की मायक्रोसॉफ्ट एज, ओके ओके, मायक्रोसॉफ्ट एज ब्राउझर आहे बेटा. ब्राउझर आणि वेबसाईट मध्ये फरक असतो. हा, वेबसाईट काय असते की वेबसाईट जी आपण दिसते ना की आपण गुगलवर गेलो, क्रोमवर गेलो. हो सर. First of all, the web page is a document that is displayed in a web browser. म्हणजे आपण जेव्हा वेबसाईट ओपन करतो, जे समोर आपल्याला दिसतं ते म्हणजे एक वेब पेज. बरोबर, त्याच्यामध्ये टेक्स्ट, इमेज, व्हिडिओ आणि लिंक्स हे आपण ऍड करू शकतो. बरोबर. नेक्स्ट साईडवर जाऊया. तुम्हाला दिसतंय का क्लिअरली? आता दिसतंय. हो सर, दिसतंय. हो सर, दिसतंय सर. HTML काही अशी दिसते. वरती डॉक टाईप लिहिलेलं दिसतंय तुम्हाला, डॉक टाईप HTML. हो. HTML हे थोडी कोडिंग आहे, बेसिक कोडिंग हा आहे सर. HTML ची. हॅलो, बेसिक कोडिंग आहे HTML ची. HTML चा कोड असा दिसत असतो. बरोबर. आपण पुढे याचं डिटेल इन्फॉर्मेशन घेणार आहोत. फक्त आवाज आहे क्लिअर? हा. नाही सर. हॅलो, आता येतोय? हो सर, येस सर. हो, आता येतोय. बरं. सर, हे जे डिकोड टाईप जी HTML ची कोडिंग टाईप आहे का? काय काय? डिकोड टाईप जी तुम्ही दाखवलं ते काय आहे? डॉक टाईप हे HTML ची कोडिंग आहे ती? हो, HTML चे कोड येते. एवढा जो लिहिलेला आहे हा HTML मध्ये लिहिलेला कोड आहे. बेसिक HTML अशी असते. फक्त बघून घ्या, जास्त काही डीपली आपण नंतर जाऊ. परफेक्ट. HTML ची हिस्ट्री आणि HTML चे जनक म्हणजे टिम बर्नली यांनी 1991 ला ती बनवली होती सर्न लॅबोरेटरी मध्ये. हॅलो, आणि HTML चे काही सर, व्हर्जन, आवाज येतोय. HTML चे आतापर्यंत काही व्हर्जन लॉन्च झालेले. त्याच्यामध्ये HTML1, HTML 2.0, HTML3 ज्याच्यामध्ये CSS ऍड झालं होतं, आणि HTML4 आणि HTML5. आता करंट HTML5 चालू आहे 2008 पासून आतापर्यंत. बरोबर. आता वेबसाईट कशी वर्क करत असते? एक क्लायंट साईट असते. क्लायंट साईट म्हणजे जे आपल्याला डोळ्यासमोर दिसत असतं, आपण जे वेब ब्राउझर वर ओपन करत असतो, ती म्हणजे क्लायंट साईट असते. आणि जे बॅकग्राऊंड मध्ये रन होत असतो तो कोड म्हणजे सर्व्हर साईट. सर्व्हर साईट म्हणजे आपल्या इंटरनेटच्या त्या बाजूला इंटरनेट फक्त ऍक्सेस आहे वेब ब्राउझरला ऍक्सेस करण्याचा. ते ब्राउझर मध्ये सॉरी, तो जो डेटा असतो, आपण जी केलेली कोडिंग आहे ती त्या सर्व्हरवर, सर्व्हर म्हणजे दुसरं काही नाही तर एक इंटरनेट थ्रू ऍक्सेस करणार एक मोठं स्टोरेज डिव्हाइस आहे. बरोबर. आणि आपल्याला सर्वर जी साईट लिंक सर, दिलेली आहे. काय काय? सर्वर हॅलो, साईट काय आहे? सर्व्हर साईट म्हणजे एक मोठा डेटाबेस आहे.
ज्याला आपण लिंक ने ऍक्सेस करतोय. साईट आहे ना ती. हॅलो, हॅलो, आवाज क्लिअर येत नाही. हॅलो, सर्व्हर साईट म्हणजे काय सर असं? नाही, सर्व्हर साईट म्हणजे सर्व्हर साईट कोडिंग असते आणि क्लायंट साईट कोडिंग असते. म्हणजे बॅक एंड म्हणतो बरोबर. हो फ्रंट बरोबर. एक मिनिट सर, एक मिनिट. डेटाबेस वगैरे ते असतो. आणि जे आपल्याला डोळ्यासमोर आपल्या वेबसाईट वर सॉरी ब्राउझर वर दिसत असतात त्याला आपण क्लायंट साईड म्हणत असतो. आणि जे सर आपल्या सर्व्हर साईडला काय म्हणतात? सर्व्हर साईटला जो डेटा स्टोअर असतो तो आपल्याला हो. विजिबल होतो. लिंकने ऍक्सेस करतो आपण. सर्व्हर साईट म्हणजे दुसरं काही नाहीये, हं. एक मोठं स्टोरेज डिव्हाइस आहे ज्याला आपण लिंकने ऍक्सेस करतोय. अज्युम करा www. काहीतरी अच्छा ते. godaddy.com. एक आपण म्हणजे बघूया. जे आपण रन करत असतो. बरोबर. हो. आता ही जी वेबसाईट आहे ही टेम्पररी आपल्या पीसी वर दिसत आहे, पण ते ऍक्च्युअल मध्ये कुठे रन होते? सर्व्हरवर. ती स्टोअर कुठे सर्व्हर आहे? सर. सर्व्हरवर. सर्व्हर म्हणजे एक प्रकारचं स्टोरेज डिव्हाइस आहे जे आपण ह्या लिंकने ऍक्सेस करतोय. कळतंय? सर मला आता हे जे दिसतंय आपल्याला त्याला हॅलो, क्लायंट साईट. हे क्लायंट साईटला येऊन गेलं. आपल्याला ज्या ही क्लायंट डोळ्यासमोर साईट मध्ये दिसतंय गेलेलं ना, ना? हो एक क्लायंट साईटला आहे. याच्या मागे आणि जे आता जे अजून स्टोरेज जे स्टोरेज झालेलं आहे त्याला सर्व्हर साईट म्हणतात ना? सर्व्हर साईट म्हणतो. पण हे बघा, याच्या मागे जे ऍक्शन होतंय, आता समजा त्याला स्टोरेज त्याला सर्व्हर साईड त्याला म्हणता का सर्व्हर सर? साईट त्याला सर्व्हर साईट म्हणतात. आता हे बघा, हो. आपण ब्राउज ऑल टेम्पलेट म्हणूया. हे बघा, आता हे जे तिकडनं रिस्पॉन्स आलेला आहे, आपण सर्व्हरला रिक्वेस्ट केली की मला अजून टेम्पलेट दाखवा. आता कुठे गेलं? हा खाली. ट्राय वेबसाईट बिल्डर. आता हे बघा, ट्राय वेबसाईट बिल्डर वर जर दाबलं तर तिकडनं आपल्याला रिस्पॉन्स येतोय. आपण त्याला रिक्वेस्ट करतोय. हे बघा, इथं खाली लिंक दिसते तुम्हाला. हे बघा, हो. या बटनवर गेल्यानंतर इथं खाली लिंक दिसेल तुम्हाला इथं. हे बघा, ती रिक्वेस्ट हे बघा. जाते सर्व्हरला थ्रू इंटरनेट बरोबर. हा. आणि आपण ते केल्यानंतर त्याचा रिस्पॉन्स आपल्याला हे वेब पेज दिसायला मिळत आहे बरोबर. सर याला वेब पेज आणि क्लायंट साईट पण म्हणता का? हो, वेब पेज यालाच म्हणता आणि क्लायंट साईट पण हेच आहे. याला आपण म्हणजे सर क्लायंट सर साईट हे आणि वेब वेब पेज पेज. हो एकच आहे. क्लायंट साईट म्हणजे क्लायंट साईट कडून आपण जे काम करून घेतोय. आता मी हा माऊस कर्सर वगैरे फिरवतोय याच्यावर, ही सगळं ऍक्शन कुठे होत आहे? क्लायंट साईट वर होत आहे. क्लायंट साईड. पेज वर होत आहे. कळतंय? आता पुढे मी करेन. आपण एक प्रोग्राम रन करून बघूया. व्हीएस कोड वर. बेसिक सिस्टीम व्हीएस कोड वगैरे युज केलाय का तुम्ही? व्हीएस कोड, नाही सर. नोटपॅड. आपण एक न्यू फोल्डर बनवूया. टेक्स्ट फॉर्मॅट मध्ये दिसतंय का सर्वांना? हो. आता हे बघा, हे सिम्पल टेक्स्ट फॉर्मॅट मध्ये. आपण याचा आता रिनेम करूया. याला जेव्हा आपण रिनेम करू, पुढे डॉट लावून HTML जेव्हा लिहितो आपण, हे बघा, इंडेक्स डॉट HTML हे काय एक्सटेन्शन आहे HTML चं.
आपण आधी जे लिहिलं होतं ते टेक्स्ट फॉर्मॅट मध्ये होते. आता हे बघा, याच्या मागे जे एक्सटेन्शन असतं आपण याला रिनेम म्हणूया. सॉरी, प्रॉपर्टीज मध्ये जाऊ. आता हे बघा, हे बघा डॉट टीएक्सटी लिहिलेलं आहे इथं, दिसतंय का? हो. हो. इथं डॉट टीएक्सटी लिहिलेलं आहे. टीएक्सटी म्हणजे काय आहे, त्याचं एक्सटेन्शन आहे की हे Text टेक्स्ट document. फॉर्मॅट डॉक्युमेंट आहे, बरोबर. आणि आपण आता याला याच्यावर क्लिक करूया. आता हे बघा, सॉरी हे रिनेम झालेलं नाहीये. हा. यालाच रिनेम करूया आपण. कॉल फाईल म्हणायची आणि इंडेक्स इंडेक्स डॉट पॉइंट HTML. इंडेक्स डॉट एचटीएमएल. आपण त्याचं नाव कुठलंही देऊ शकतो. हे इंडेक्स नाव असं लिहिलं जातं की जेव्हा आपण सर्व्हरला ते पोस्ट करू, जेव्हा आपण सर्व्हरला पोस्ट करू तेव्हा सर्व्हर ऑटोमॅटिकली ऍक्सेस करायला पाहिजे. कळतंय का? हे इंडेक्स नाव ऑटोमॅटिकली सर्व्हर कॉल करतं. म्हणजे आधी रन होईल तुमचा प्रोग्राम तेव्हा हे ह्या नावाने जी फोल्डर असेल ती आधी रन होईल, इंडेक्स डॉट एचटीएमएल. आता याला आपण सेव्ह करूया. आता ही सेव्ह झाली आहे. हे बघा, इथं इंडेक्स नवीन फोल्डर क्रिएट झालेली आहे. तिला ओपन करू. हे बघा, ही डॉट एचटीएमएल ह्या नावाने सेव्ह झालेली, एक्सटेन्शनने सेव्ह झालेली, बरोबर. आता याला आपण व्हीएस कोड मध्ये ओपन करू. VS कोड कसं? हा, व्हीएस कोड हे ओपन सोर्स, फ्री आणि ओपन सोर्स एडिटर आहे, आयडी आहे. आयडी म्हणजे आपण इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट म्हणतो आपण त्याला, की आपल्याला काही ऍक्शन वगैरे प्रोग्रामिंग करताना म्हणजे कॉपी करणं, पेस्ट करणं, या सगळ्या गोष्टी एका क्लिकवर करून देतो, बरोबर. VS कोड ते काम करतं, कॉपी केलेलं जे आहे ते एका याच्यावर. हा बरोबर, पण याच्यामध्ये ऍडव्हान्स फीचर असेल की आपण जे पण प्रोग्राम लिहिणार त्यांच्यामध्ये हे एक्सटेन्शन असतात, त्याच्यानंतर कंपायलर असतात, ते आपण याला अटॅच करून आपल्या ज्या प्रोग्रामिंग लँग्वेज आहेत त्यांना आपण रन करू शकतो. करताय? हो. तरी वेब नाही तर ऍप बनवायला युजफुल आहे ना? हो. हे बघा, बेसिक एचटीएमएल असं दिसतं, दिसतंय तुम्हाला? एक मिनिट मी झूम करतो. हॅलो. हो. आपण याला लाईव्ह सर्व्हर करूया. सर ही कोडिंग आहे का HTML ची? हो, HTML ची कोडिंग आहे. आणि हे मी फक्त काय केलं, एक मिनिट हा, मी फक्त इथं एक्सक्लेमेशन मार्क लावला आणि एंटर मारलं तर मला ह्या आयडीने पूर्ण कोड जसाचा तसा देऊन दिला. म्हणजे हा बेसिक कोड आहे HTML चा, बरोबर. हो आता ही बरोबर. फर्स्ट लाईन आहे. फर्स्ट लाईन मध्ये बघा, एक्सक्लेमेशन मार्क डॉक टाईप म्हणजे हे स्टँडर्ड फॉर्म आहे. डॉक टाईप म्हणजे हे जे डॉक्युमेंट आहे ते HTML चं आहे, HTML डॉक्युमेंट टाईप आहे असं त्याचं म्हणणं आहे, बर. तिथून आपली सर प्रोग्रामिंग पहिले इंडेक्स HTML ला हे करायचं, मग नंतर VS कोड वर करायचं का ते? हो, तसं पण केलं चालेल किंवा डायरेक्ट इथून न्यू फाईल ओपन केली, सॉरी. मग ती फाईल इंडेक्स HTML च नाव द्यायला पडतं का? नाही नाही, तसं काही नाही, मी याचं नाव काहीही देऊ शकतो. पण जेव्हा आपण त्याला सर्व्हरवर पोस्ट करू किंवा सर्व्हरवर डिप्लॉय करू तेव्हा त्याचं नाव इंडेक्स डॉट HTML असायला पाहिजे. कारण पहिली जी फाईल रन होते सर्व्हरवर, आता बघा तुमच्या CSS च्या फाईल असतील, तुमच्या जावास्क्रिप्टच्या फाईल असतील, PHP च्या फाईल असतील, मग त्याला कळणार कसं काय की पहिले सर्वात आधी कुठला प्रोग्राम रन करायचा आहे.
मग तो काय करतो, बाय डिफॉल्ट index.html या फाईलला रन करतो. बरोबर. हो बाय डिफॉल्ट index.html ला कॉल करतं आणि ती वेब पेज आपल्या समोर येते. बरोबर. सर मग आपण वी कुठलं वी 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 कुठला कोड VSS कोड का VS व्हीएस कोड. कोड, व्हीएस कोड. VS कोड. मग हे हो जे काय म्हटलं गुगल वर भेटत काय मतलब हो कुठे हो 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 गुगल डाउनलोड होतं ते. गुगलला वेबसाईट राहतं काही हो हो. ऍक्च्युली हे सॉफ्टवेअर आहे व्हीएस कोड, ज्याच्यामध्ये आपण एडिटिंग करतोय. आपण याला सेव्ह करू. एक मिनिट हा, मी तुम्हाला करून दाखवतो. आता हे बघा, आपण याला आहे ना टेक्स्ट पॅड वर पण एडिट करू शकतो बर का. पण टेक्स्ट पॅड वर फक्त टेक्स्ट फॉर्मॅट मध्येच रन होत असतं, म्हणून याचं नाव आपल्याला चेंज करावं लागेल. करतंय. index.html. हे बघा, इथं पण जर मी लिहिलं, एक मिनिट. एक मिनिट. समजतंय का सर्वांना? हो. क्लिअरली सर दिसतंय हे का नाही ना तुम्हाला? थोडं प्रसाद सर हा बोला. फक्त हे नाही ना बेसिक पासून घ्या, कारण आहे ना याच्यासाठी खूप हार्ड कन्सेप्ट होऊन जातील हे. म्हणजे अच्छा. यांना हा म्हणजे HTML काय आहे, म्हणजे 1 बाय 1 जाऊ आपण. बरं. म्हणजे बेसिक HTML चे इंट्रोडक्शन करून द्या, मग आपण एडिटर्स मग एक एक गोष्टी जाऊ. बरोबर. म्हणजे यांना HTML काय आहे हे पूर्ण माहित पडू द्या, मग आपण टूल्स एडिटर वर जाऊ. बरोबर. हो. हे बघा, आपण सपोज करा एक प्रोग्राम लिहूया. व्यवस्थित चालेल. सर कुठला मॉडेल बनवला तर त्याला याच्याने एडिट करायचं का मग हो. मॉडेल बनवला आपण तर मग त्याला या वेबसाईटने एडिट करायचं का काय काय आवाज क्लिअर येत नाही. आपण आपण मॉडेल बनवला ना, हो तर त्याला आपल्याला थोडस काही ऍडव्हान्टेजेस द्यायचे, तर मग या ऍपने एडिट करायचं का त्याला हो. व्हीएस कोडने आपण क्लिअरली एडिट करू शकतो. मग कसं फक्त करायचं एक सर ते आता तुम्हाला काय ऍडव्हान्टेजेस पाहिजे त्याचे, म्हणजे नेमकं कसं सांग, म्हणजे आता तुम्हाला जे व्हॉट्सअप ऍप हॅलो बनवलंय आपण, बरोबर. तर त्याच्यामध्ये व्हॉट्सअप आपल्याला हे अजून ऍप्लिकेशन ऍडव्हान्स सॉफ्टवेअर आहे. व्हॉट्सअप ऍप जे आहे ते हा ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे. करताय मग का? मग त्याला त्याच्यामध्ये पण जर डेव्हलपमेंट करायची असेल तर मग VS कोड नाही करायचं. आता हे बघा, ते जे तुम्ही सांगताय ते ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट मध्ये येतं. हे वेबसाईट डेव्हलपमेंट आहे. कळतंय का? हो आपण एक वेब पेज क्रिएट करून त्याला ऍप्लिकेशन मध्ये कन्वर्ट करू शकतो. बरोबर. आता सपोज करा तुमच्याकडे काही प्रोजेक्ट असतील, असे HTML चे टूल्स असतात की ज्याच्याने आपण त्याला ऍप्लिकेशन मध्ये कन्वर्ट करू शकतो. बरोबर. पण ते रन कुठे ते होईल, सर्व्हरवर. ऍप्लिकेशन जे असतं ते मोबाईल मध्ये स्टोअर असतं. कुठलंही हो ऍप्लिकेशन घ्या, पण वेबसाईट कधी स्टोअर असते का तुमच्या मोबाईलवर? आपण फक्त एका लिंक ऍक्सेस करत असतो. बरोबर. पण ऍप्लिकेशनला आपल्याला डाउनलोड हो. करावं लागतं, त्याला इन्स्टॉल करावं लागतं आपल्या मोबाईलवर, तेव्हा आपण त्याला ऍक्सेस करू शकतो. फरक समजतोय का वेबसाईट मध्ये आणि ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर मध्ये? हो
वेबसाईट म्हणजे दुसरं काही नाहीये, फक्त हे जे आपल्या समोर जे दिसतंय, आता समजून घ्या यांचं वेल कनेक्शन आहे. आता हे आपल्या समोर UI दिसत आहे. आपण तिथं क्लिक केल्यानंतर काहीतरी लिंक ओपन होते आणि ते आपल्याला आउटपुट देते. बरोबर, कळालं? हो. बरं. सर मग आता याला क्लायंट साईट मधलं जाईल ना? हो, क्लायंट साईटला होत आहे हे सर्व. हो. बरं. आणि स्टोरेज राहील मग त्याला स्टोरेज राहील मग त्याला ते सर्व्हर साईट मधलं जाईल ना? हो हो, सर्व्हर साईट. आता आपण एक कुठल्याही वेबसाईटला 3 गोष्टी असतात. आपण एक आता हे बघा, GoDaddyची वेबसाईट आहे. GoDaddyचं हे जे आहे, हे नेम आहे. हा सर डोमेन आहे .com. हॅलो, आवाज आता येतो? हो. हा. कुठल्याही वेबसाईट मध्ये 3 गोष्टी खूप महत्वाच्या असतात. एक तर म्हणजे हे www डॉट म्हणजे वर्ल्ड वाईड वेब, असं ह्या 3 W चा अर्थ असतो. म्हणजे आपण वर्ल्ड म्हणजे ओव्हर इंटरनेट आपण त्या वेबसाईटला ऍक्सेस करत, असं आपण या लिंकने सांगत आहोत. बरोबर. आणि हा डोमेन आहे, हा सर्व्हरचा डोमेन असतो. बरोबर. डोमेन आपल्याला ऍक्सेस करताना आपल्याला ऍक्सेस प्रोव्हाइड करतो, की आपल्याला ऍक्सेस जे सर्व्हर आहे त्याला ऍक्सेस करत आहोत आणि हे आपल्या वेबसाईटचं नाव असतं. ऍक्च्युली ही वेबसाईट अशीची अशी रन होत नाही. ऍक्च्युली हिचा IP ऍड्रेस शो होतो. IP ऍड्रेस मीन्स त्या सर्व्हरवर जातं आणि याचा IP ऍड्रेस ट्रेस होतो आणि त्या सर्व्हरच्या IP ऍड्रेस नुसार ती वेबसाईट आपल्याला शो होत असते. कळालं? हो. आणि सर डोमेन म्हणजे काय मग? डोमेन म्हणजे आपण त्या वेबसाईटला ऍक्सेस करत आहोत ऍक्च्युली. म्हणजे कसं मला नाही समजलं सर. डोमेन आता UID लॉग इन. ही गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे. हो. बरोबर. आपण हिला हे बघा, याचा डोमेन काय आहे, .gov.in. बरोबर. ही पर्सनल वेबसाईट आहे, म्हणजे जी गव्हर्नमेंटची म्हणतो ना आपण, ही वेबसाईट आहे. म्हणजे नाव का सर, म्हणजे एका टाईपचं नाव? हो. त्या वेबसाईटचं नाव म्हणजे जिच्याने ती ओळखली जाते. हो, जिच्याने ती ओळखली जाते. समजलं सर. अजून काही, हे फक्त इंट्रोडक्शन होतं. आपण पुढे प्रोग्रामिंग बघणार आहोत. कळतंय तुम्हाला? हो. सेशनला एंड करूया. तुमचे काही डाऊट्स वगैरे असतील तर विचारू शकता. हॅलो. हॅलो. तुमचे काही डाऊट्स वगैरे असतील तर विचारू शकता. सर मग आपण ही जी प्रोग्रामिंग आहे ती मोबाईल मध्ये पण करू शकता का? हो, मोबाईल मध्ये फन रायटर म्हणून एक ऍप्लिकेशन येतं, त्याच्याने आपण करू शकतो. कुठलं ऍप्लिकेशन? मी ग्रुपवर लिंक शेअर करेन त्याला. नाव आहे ते. हॅलो. हा प्रसाद सर, एक गोष्ट मला आढळली की स्टुडंट्स जे आहेत ना आपले, की त्यांना बेसिक नॉलेज आपल्याला द्यायचे. बरोबर. सर्वांना समजतंय का सेशन? हे तुमचं रेकॉर्ड झाले ना? हे युट्यूब वर जाणार आहे. तुमचं मी रेकॉर्डिंग केलेली आहे, हे नंतर तुम्ही बघू शकता. ओके सर. सर तर बघा,
तुमचे बेसिक आता पण बघा, बेसिक मी सांगतो बघा. वेबसाईट काय आहे तर तुमच्या स्क्रीनवर दिसते. तुम्ही www.google.com टाकलं ते समोर आली. पहिला पार्ट समजला. हो सर म्हणजे एक डाऊट आहे डाऊट. पहिले ऐकून घ्या बघा. काय वेबसाईट म्हणजे काय की माझ्या ब्राउझरवर जी रन होते. कुठे ब्राउझरवर, जसं क्रोम आहे, फायरफॉक्स आहे, एज आहे, चॅट जीपीटी एक वेबसाईट आहे. ओके, ब्राउझर माहिती आहे तुम्हाला. एक मिनिट, माईक कोणाचा आहे? माईक ऑफ करा सर्वांचे. पहिले कन्सेप्ट समजून घ्या. बघा, प्रसाद सरांनी चांगलं सांगितलं, शॉर्ट मध्ये सांगतो. बघा, वेबसाईट डेव्हलपमेंट काय आहे तर बघा, तुमच्या ज्या ब्राउझरवर जी रन होते, म्हणजे आपलं ब्राउझर कोणतं? क्रोम. क्रोम काय आहे? ब्राउझर. ओके, ब्राउझरवर जी रन होते, ती वेबसाईट. तर ती वेबसाईट आपल्याला बनवायची. ती कशाने बनवायची आहे? HTML ने. आपण HTML कुठे कुठे रन होते? HTML आपण कुठून एडिट करणार आहोत तर मोबाईलने पण वेबसाईट बनते. ठीक आहे, तुमच्या पीसीने पण वेबसाईट बनते. हे फक्त तुमचं इंट्रोडक्शन होतं की क्लायंट साइड म्हणजे काय. म्हणजे माझ्या मोबाईलवर जी वेब पेज ओपन होतो ते झालं क्लायंट साइड. ओके, आणि जी वेबसाईट आता समजा ती वेबसाईट कुठून तरी ओपन होते का नाही. आता बघा, जसं आपण शाळेत येतो, प्रिन्सिपल सर येतात. प्रिन्सिपल सर घरून येतात की नाही? तुम्ही घरून येतात की नाही? बरोबर आहे की नाही? आपले टीचर्स घरून येतात की नाही? म्हणजे कुठून तरी येतं ना. तशी वेबसाईट आपल्या मोबाईलवर कुठून तरी येते ना. म्हणजे डायरेक्ट येते का ती? नाही, कुठून तरी येते ती वेबसाईट. मग ती आपल्या मोबाईलवर रन होते, म्हणून ती क्लायंट साइड झाली. क्लायंट साइड म्हणजे काय? आपला व्ह्यू. समजलंय? ओके, सर्वांना समजलंय? आजचं सेशन समजलंय? इंट्रोडक्शन सेशन होतं आणि हे सेशन तुमचं रेकॉर्ड झालेलं आहे.